मुख्यामृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम. प्रसन्नम प्रपन्नार्ती देवदेवम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. सेवे लागी सेवक झालो, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुख्यामृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस, पाचव्या वेदाचे निर्माते जगत वंदनीय संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग. साधूची काही लक्षणं सांगणारा आहे. साधूचं वर्णन साधून करावं, भगवंताचं वर्णन साधून करावं, संसारिकाचं वर्णन संसारिकाने करावं. असं आहे. बी शुद्ध असेल तर फळ त्याला शुद्ध येणारच आहे, हे जगाला ठाऊक आहे. बी शुद्ध असेल तर त्याला येणारं फळ हे शुद्धच आहे, ही काय सांगायची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्याच काय पण जगातल्या कोण्याही कुणब्याचं म्हणजे शेती करतो तो कुणबी. अभंगाचं पहिलं चरण पाठ आहे. शुद्ध बीजा पोटी. इथं बसणाऱ्या कोणाला जरी विचारलं की या अभंगाचं पहिलं चरण तुम्हाला पाठ आहे का, तर ते सगळे म्हणतील हा. सगळ्याला पाठ आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता तुम्ही फक्त इकडं तिकडं लक्ष देऊ नका. मग डीजेच वाजत होता का, मग कोण आलंय कोण नाही, लवकरच आले का उशिराच आले का, गंगे आली का ठके आली का, अजिबात लक्ष देऊ नका. गंगेनं येऊ द्या नाही तर ठकीनं नाही येऊ द्या. इथून पुढं सगळ्याचा एकच पक्ष आणि कीर्तनात लक्ष. ते तुतारीच्या घड्याळाच्या वादामुळं आम्ही घड्याळ सुद्धा घालायचं बंद केले. फक्त तुम्ही कीर्तनात बसा म्हणजे झालं. अजिबात इकडं कोण येते तिकडून कोण येते अजिबात लक्ष देऊ नका. आणि तुम्ही फक्त चव घे ना असे माझ्या समोर या. टाळकऱ्याच्या मागे बसूच नका. सगळे पडद्याच्या मागे तुम्ही ताकदीनं उभा आहे, पण पडद्यासमोर पण या ना. या शंकर महाराज समोर सगळेजण या. मी सांगतो म्हणून या. माझं आडनाव जरी बोराटे असलं ना तरी कीर्तन बोर होऊ देत नाही मी. या असं समोर. मी काय आजच आलो का. हा प्रांत माझा आहे, हा भाग माझा आहे. हा खानापूर तालुका विटा परिसर बरं का नारायण बाबा, ही सगळी माझी गावं हक्काची. भांबर्डे असल, हिवतड असल, घाणवड असल, आजचं हिंगणगादे असल, ही सगळी ना माऊलीपासून अलीकडचा टप्पा कातर खटावपासून अलीकडं हे सगळे आमची माणसं आहेत. आमच्या माणसांनीच आम्हाला जपले. त्यामुळं आज जरी श्रोते कमी असले तरी सुद्धा आहेत ते दर्दी आहेत. आणि गर्दी असण्याला मजाच नाही हो. गर्दी कमी असावी पण माणसं दर्दी असावी. सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यानंतर तळहातावरती ठेवतात तो प्रसाद, आणि त्याच सत्यनारायणाच्या पूजेला जेवायला बसल्यानंतर बचकन वाढतात तो शिरा. मग दोन्हीपैकी पवित्र काय आहे. चमच्यानं दिलेलं पवित्र आहे, मुठभर दिलेलं पवित्र आहे, का बचकन वाढलेलं पवित्र आहे. कमी आहे ते पवित्र आहे. जे कमी असतं ते पवित्र असतं, जे जास्त असतं ते अपवित्र आहे. म्हणून सगळीच माणसं काय कीर्तनाला येत असतात का. जिथं तुळस आहे ना तिथंच भगवान परमात्मा वास करतो.
आणि ध्यानात राहू द्या, जिथं आईबापाची पुण्याई आहे त्याच लोकांना कीर्तनाला जायची इच्छा होते. कुणी येत नाही. मायबापाची पाठीमागच्या जन्माची पुण्य असेल ना, तर लेकरू असलं काय, लेक असली काय, नात असली काय, नातू असला काय, 70 वर्षाचं म्हातार असू देत, पण ते कीर्तनाला जाऊन बसत. त्यासाठी पाठीमागच्या जन्माची पुण्य असावी लागते. अरे म्हणून तर म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी. ऐकताय ना तुम्ही? जेवायला 360, कीर्तनाला 108. ऐकताय ना? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट. असं आहे. या हिंगण गादे गावाचं एक वैभव आहे. भलेही आमच्या गावातल्या प्रत्येक माऊलीच्या गळ्यात माळ नसेल, नसतील इथल्या माय माऊल्या कधी वारीला जात, नसेल पाहिला विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, पण आमच्या या गावातल्या प्रत्येक माता भगिनीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. नसू द्या आमच्या इथल्या माय माऊलीच्या गळ्यात माळ, पण अजूनही एखादा वारकरी जर दारात आला तर त्याच्या पायावरती डोकं टेकून नमस्कार करते ना, ती आपल्या या खानापूर तालुक्यातली माऊली आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि नाही जात हे वायाला. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं त्या पांडुरंगाच्या नामामध्ये सामर्थ्य. पटलं तर पटू द्या, नाही पटलं तर नाही पटू द्या, पण ऐका, त्याचंच नामस्मरण आम्ही का करावं? समाजासाठी न झटणारा, न राबणारा, एकमेकांच्या मदतीला न धावणारा पुढारी जगतो थापावर, गारुडी जगतो सापावर, व्यापाऱ्यानं जगावं मापावर, साधूनं जगावं तपावर, आणि तुम्ही आम्ही जगावं भगवंताच्या नामावर. एवढं त्या देवाचं नाम चांगलं आहे. नाम चांगले चांगले माझे कंठीरा हो भले, कपी कुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आणि म्हणून खिशातला मनी सुद्धा जपायचाच. मनी कळतो का तुम्हाला? मनी म्हणजे पैसा. आणि माळेतला मनी सुद्धा जपायचाच. पण शंकर महाराज, या दोन मण्यात फरक आहे. माळेतला मनी आत ओढावा लागतो आणि खिशातला मनी बाहेर ढकलावा लागतो. अजून सोपं करू का? माळ आत ओढायची, माल बाहेर दाबायचा. अजून सोपं करू का? गावातले लक्ष द्या माझ्याकडं. कीर्तन ऐकून कळत नाही, बघूनही कळत. पुण्य असं आत ओढायचं असतं, पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अत्यंत सुंदर गाव आहे आणि या गावामध्ये पुन्हा एकदा येण्याचा आजचा हा योग आहे. मागच्या वर्षी मी म्हणलं होतं मी पुन्हा येईन, आणि त्यामुळे मी यंदा सुद्धा आलेलो आहे कीर्तनाला. अतिशय गोड गाव, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. आपल्या गावचं सामाजिक वैभव, परम आदरणीय परम श्रद्धेय, ज्यांचं वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे, आदरणीय शंकरराव रामचंद्र साळुंखे दादा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर परमादरणीय परम श्रद्धेय दत्ताभाऊ मोहिते असतील, परमादरणीय परम श्रद्धेय तानाजीभाऊ सुतार म्हणजेच आमचे मुन्ना महाराज, त्याचबरोबर परमादरणीय परम श्रद्धेय ज्यांच्यामुळं या भागामध्ये पुन्हा पुन्हा येण्याचा योग येतो. माझ्यावरती बंधुवत त्यांचं प्रेम आहे. आणि आपल्या भागाला लाभलेलं एक वैभव म्हणजेच वारकरी रत्न हरिभक्तपरायण अमित कुमार महाराज रावताळे, त्याचबरोबर महाराजांच्या बरोबर असणारे त्यांचे सर्व सहकारी, पंचकृषीतून आलेले सर्व भाविक सज्जन श्रोते, सज्जन मायबाप, माझ्या माय भगिनी, माझ्या पाठीमागं उभा असणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश. महेशानं तर हातच जोडलेत मला, त्यामुळे अतिशय सुंदर नियोजन आहे. पलीकडे महेश आहेत, मध्ये विष्णू आहेत, अलीकडे ब्रह्मा थांबलेत. अत्यंत गोड नियोजन आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजाला दडवावं आणि चोपदाराला बाहेर काढावं, एवढा सुंदर चोपदार सुद्धा आज मला लाभलेला आहे. मंडप सुद्धा देखणा आहे, मंडपातली लोक सुद्धा देखणीच आहेत. मृदंगाचार्य सुद्धा अतिशय देखणा आहे. पीटी मास्तर तर काय बोलायचं कामच नाही, अतिशय देखणा. महाराज तरी कुठे हेक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखणा. त्यामुळे असं सुंदर वातावरण आहे. तुम्ही मला नेहमी ऐकणारे आहात, दररोज तुम्ही मला ऐकता. कुणी युट्यूबला ऐकत असेल, कुणी टीव्हीला ऐकत असेल, पण बऱ्याच जणांना बसल्यापासून प्रश्न पडतो, गाव ज्या फेट्यात तुम्हाला आम्ही पाहत आलो तो आज काय फेटा दिसेना, मॅचिंग केलं का काय? तसं समजा, काय अडचण नाही. शेवटी फेट्याचा रंग कोणता आहे याच्यावरून साधूचं साधूपण महत्वाचं नसतं, त्याचं अंतकरण किती शुद्ध आहे याच्यावरून त्याचं साधूपण महत्वाचं असतं. नाहीतर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणताना पहिला प्रश्न तयार होतो. ऐका, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुमचा अर्धा, 1 तास, पाऊण तास, 2 तास वायाला जाऊ देणार नाही मी. फक्त माझ्याकडे लक्ष द्या, प्रसन्न राहा. भगवंताला ताजी फुलं आवडतात का सुकलेली? ताजी. मी बहीण म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एखाद्या बाईला
डोक्यात घालायला गजरा आवडत असेल तर त्याच्यातली फुलं तिला ताजी असावी वाटतं का सुकलेली? ताजी. आई भवानी जगदंबेचा घट बसला तर तिला माळ वाहतो आपण, ताज्या फुलांची का सुकलेल्या फुलांची? नवरा जेवायला बसला त्याला जेवायला वाढतो ताजं अन्न का शिळं अन्न? सहज बाहेर गेलो हॉटेलला त्याला सरळ म्हणतो शिळं देऊ नकोस, ताजं दे. आपल्या पोटाला, आपल्या घरातल्या माऊलीला आणि आपल्या पतीला जर ताजा आवडत असेल तर जगाच्या बापाला शिळं आवडेल का? सुकलेली मन देवाला आवडत नाहीत, ताजी मन देवाला आवडतात. म्हणून प्रसन्न बसा, प्रसन्नम प्रपन्न हारती देव देव. एका मिनिटाच्या किंवा एका क्षणाच्या, एका सेकंदाच्या स्माईलनं जर आपला फोटो चांगला येत असेल तर आयुष्यभर हसत राहिल्यानंतर देवाला आवडणार नाही का आपण? आणि सांगू, तुम्ही जर जगाला आवडायचा प्रयत्न करत असाल ना तर जगाला तुम्ही कधीच नाही आवडणार. माझं बोलणं परत आहे का? माफी मागून बोलतो पण ताकदीनं बोलेन. तुम्ही जर जगाला आवडण्याचा प्रयत्न करत असाल तर जगाला तुम्ही कधीच नाही आवडणार. जग चांगल्यालाही नावं ठेवतं, वाईटाला सुद्धा नावं ठेवतं. जग जोपर्यंत देव मंदिरात आहे ना मूर्ती, त्याचं सुद्धा माप काढतं. आणि एकदा का देवाला उचलून फेकून दिलं ना की मग त्यालाही नावं ठेवतात. भगवंताला सुद्धा गरजेपुरते जवळ करणारी माणसं महाराष्ट्रात आहेत. गणपती वर्षभर बसवता ना तुम्ही, किती दिवस? जोपर्यंत त्याची गरज आहे ना तोपर्यंतच. ज्या दिवशी त्याची गरज संपल, अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा घरात नसतो, मग गावाच्या बाहेरच्या वड्यात टाकतात त्याला. काय झालं? अरे येऊ दे ना बाबा, हा येऊ द्या. आला असला देवाच्या रूपानं तर येऊ द्या. मगाशी तिथं आलेलं कुत्र पण हाणून लावलं कोणीतरी. अरे येऊ द्या ना. परत कुणी म्हणाय नको बोराटे महाराजाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं असावं. सगळं माझ्या दादानो, जगाला आवडण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर जगाला तुम्ही कधी नाही आवडणार. आणि जगाला आवडावं असं वाटत असेल तर तुम्हाला राजा होऊन जमणार नाही, तुम्हाला राणी होऊन जमणार नाही. पत्ते खेळताना तुम्ही नसल खेळलं तर बघितलं तरी असतील ना, माहिती तरी असेल ना पानांची. तुम्हाला जर असं वाटत असेल की जगानं आवडून घ्यावं, सर्कस पाहिली का तुम्ही? तुम्हाला राजा नाही होऊन जमणार. मग जगानं आवडावं असं वाटत असेल तर तुम्हाला राणी होऊन जमणार नाही, तुम्हाला जोकर व्हावं लागेल सर्कशीतला. मग तुम्ही सगळ्याला आवडणार. सगळ्याला खुश करायला आपण जोकर थोडी नव्हत, आपण महाराज आहोत. सगळ्याला खुश करायला आपण जोकर नाही, आपण महाराज आहोत, आपण माणूस आहोत. आणि माणसाचा एक धर्म आहे, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हरिपाठामध्ये अभंग आहे, देवाची आहे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी. त्याच्या पुढचं ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना काय गंमत आहे, देवाच्या दारात जाऊन अपमान आहे पण साधूच्या दारात गेल्यानंतर फायदा आहे. देवाच्या दारात गेलो तर वेटिंग आहे, साधूच्या दारामध्ये 50% सबसिडी आहे. भगवंताच्या समोर जर गेलो आणि देवाला म्हटलं आम्ही कृपा करा तर एक क्षण उभा राहावं लागतं. किती क्षण? देवाची द्वारी उभा क्षण भरी. भगवंताच्या दारात जर गेलो आणि कृपा कर म्हणलं तर त्याच्या दारात एक क्षण उभा राहावं लागते. बाबा साधूकडे 50% सबसिडी. कशावरून? अर्धा क्षण घडता संताची संगती, संताची संगती तेने होय शांती महत बाबा. तेरे होय शांती महत बाबा. अर्धा क्षण घडता संताचे संगते, संगते संगते तेने होय शांती महत बाबा. तेने होय शांती महत बाबा. अर्धा क्षण घडता संताची संगती, संताची संगती. अर्धा क्षण घडता संताचे संगते, संताचे संगते. अर्धा क्षण घडता संताची संगती, संगती. होय शांती महत बाबा. तेरे होय शांती महत बाबा. मग हे परिमाण लावताय ना तुकाराम महाराज तुम्ही, हा तर हे परिमाण साधूच्या बाबतीत लावा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आता माझा साधा प्रश्न आहे, खरी जास्त किंमत कुणाला लाव, देवाला का साधूला? बोला की. देवाला. मोठं कोण?
साधू का देव? देव. ब्रह्मांड नायक कुणाला म्हणायचं? साधूला का देवाला? देवाला. जगाचा मालक कुणाला म्हणायचं? साधूला का देवाला? बोला ना, तुम्ही पाकिस्तान रिटर्न नाही ना कोणी, मग बोलत चला ना, तुमचंच लेकरू आहे इथं. जगाचा मालक कुणाला म्हणायचं? देवाला का साधूला? देवाला. मला खरं सांगा, हातामध्ये गदा, एका हातात त्रिशूळ, हातामध्ये डमरू असेल, कुठलाही देव असू द्यात, पण ही आयुध साधूच्या हातात का देवाच्या हातात? जाऊ द्या, अजून सोपं करतो. शस्त्र कुणाच्या हातात शोभून दिसतं? साधूच्या का देवाच्या? देवाच्या. मला सांगा, त्रिशूळ कुणाच्या हातात? साधूच्या का देवाच्या? नुसत्या देवाच्या नाही, महादेवाच्या. मला खरं खरं सांगा, मी तुम्हाला प्रेमानं विचारतो, हातामध्ये सुदर्शन चक्र कुणाच्या? साधूच्या का देवाच्या? देवाच्या. तलवार हातात कुणाच्या? साधूच्या का देवाच्या? देवाच्या. मग का हो, जर एवढं सगळं जग साधूच्या ताब्यात नाही, देवाच्या ताब्यात आहे, तर मग पंढरपूरला गेल्यानंतर आधी मस्तक पायावर कुणाच्या? देवाच्या का साधूच्या? सोपं विचारतो. आधी दर्शन विठोबाचं का पुंडलिकाचं? बोला. जाता ना तुम्ही पंढरपूरला? माहिती आहे का पंढरपूर? हात वर करा बरं. कुणाला माहिती नाही पंढरपूर, त्यानं पटकन हात वर घ्या बरं. आधी दर्शन देवाचं का आधी दर्शन नामदेव पायरीचं? आधी दर्शन पांडुरंगाचं का पुंडलिकाचं? तुम्ही बोला बरं का, नाही तर लय जेवलोय मी नानाच्या घरी, मी मांडी येऊन झोपन तुमच्या. हा, मला सांगा. आणि आजचं कीर्तनाचं सौजन्य मोहिते पाटलांचं आहे, मला शेटजींचं सौजन्य, त्यामुळं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. पटकन, आधी दर्शन देवाचं का साधूचं? जाऊ द्या, नाही पटत तुम्हाला. उदाहरण 2. जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत साधूला. कशावरून? जेवढी किंमत नवऱ्याला तेवढीच किंमत त्याच्या. हे कसं तोंडपाठ आहे बघा यांचं. तुम्ही म्हणाल सिद्ध करून दाखवा, दाखवतो. लग्न झाल्या झाल्या तुम्ही तिला चहा मागा, हजर. पाणी मागा, पुढं. जेवायला मागा, ताट समोर. लग्नाला 3.5-4 वर्ष होऊ द्या, आणि मग तुम्ही तिला पाणी मागून पहा. पाणी आण ग. ती बसल्या बसल्या म्हणते तुम्ही पण प्या. आहे का नाही तोंडपाठ? तू म्हणाल एवढं तुला कसं काय रे पाठ आहे पोरा? अनुभवे आले अंगा, माझं झालंय म्हणून मला माहिती. घरोघरी मातीच्या चुली. असं आहे. जेवढी किंमत देवाला तेवढीच किंमत साधूला. कशावरून? नारायण बाबा. छोटं उदाहरण महाराज तुम्हाला सांगतो. 500 वर्ष भांडणं झालीत देवाच्या देवळाकरता अयोध्येत. कुठला देव तो? राम. कुठला देव? राम. त्याला काय म्हणायचं? राम. म्हणा बरं राम. काय गंमत आहे? राम सरळ म्हणता येतं, म्हणा बरं राम. राम उलटही म्हणता येतं, म्हणा बरं मरा. राम सरळ म्हणता येतं, म्हणा बरं राम. राम उलटही म्हणता येतं, म्हणा बरं मरा. कृष्ण सरळ म्हणता येतं, म्हणा बरं कृष्ण. कृष्ण उलट म्हणून दाखवा आणि 500 रुपये बक्षीस न्या. येतंय का म्हणायला? म्हणून रामाचा जन्म दुपारी 12 वाजता, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. दुःख सुख सांगतो. साधू होण्यात जे सुख आहे ना, ते देव होण्यात सुख नाही. मला पटकन उत्तर द्या बसलेले. कृष्णाचा जन्म झाला मथुरेत. कुठं जन्म झाला त्याचा? मथुरेत. जन्म झाला देवाचा. जन्माला आल्याबरोबर आईची मांडी सुद्धा भेटली नाही देवाला. देवाला सुख आहे का दुःख? दुःख. जन्म झाल्याबरोबर देवाला मांडी सुद्धा भेटत नाही आईची. देवाला सुख आहे का दुःख? दुःख. झाला जन्म, उचललं आणि घेतलंय टोपलीमध्ये. सुख आहे का दुःख? गोकुळात पोहोचला, आईचं दूधही प्यायला मिळालं नाही. सुख आहे का दुःख? सोडून जावं लागलं गोकुळ. सुख आहे का दुःख? सख्या मामाला मारावं लागलं. सुख आहे का दुःख? दुःख. उदाहरण क्रमांक 2. जन्म झाला रामाचा, देव जन्माला आला, आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे. पण ज्या दिवसापासून रामाचा जन्म झाला त्या दिवसापासून कैकई वाकड्या डोळ्यानं पाहत होती त्या रामाकडं. सुख आहे का दुःख रामाला? दुःख. झाला जन्म, वाढू लागला राम, आणि ज्या दिवशी गादीवर बसायचं त्या दिवशी वनवास जाहीर आहे. सुख आहे का दुःख? बाप मेला पण अंत्यविधीला उभा राहता नाही आलं. सुख आहे का दुःख? दुःख. वनवासात गेला, बायको पळवून नेली. सुख आहे का दुःख? बायकोचा शोध घेतला आणि परत माघारी आला. धोबी नाही तसलं बोलला
परिणाम बायकोचा त्याग करावा लागला. देवाला सुख आहे का दुःख? स्वतःच्या लेकरांना सुद्धा परत लवकर भेटता नाही आलं, सुख आहे का दुःख? लक्ष्मणाचा विरह सहन झाला नाही. शेवटी आधी लक्ष्मणानं अवतार संपवला आणि मग संपवावा लागला. सुख आहे का दुःख? मग जिथं देवाला दुःख येतं तिथं आपल्याला दुःख आलं तर नवल काय? आणि म्हणून देवाला दुःख आहे, साधूची मजा आहे. 500 वर्ष भांडणं झाली रामाच्या देवळाकरता अयोध्येत. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती, आताही सुरक्षित आहे. अशी कितीतरी गाव आहेत की जिथं अजून एकही रामाचं मंदिर नाही. पण असं एक गाव मला तुम्ही दाखवा की जिथं मारुतीचं मंदिर नाही. म्हणजे जेवढी किंमत देवाला आहे त्याच्या दुपटीची किंमत साधूला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.